श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. काय टेन्शन तर रोजच असतं, पण टेन्शन नाही घ्यायचं, असून राहायचं. आज काय संडे होता आणि ॲक्च्युली मी मारली होती सुट्टी, ते पण सरांना न सांगता. आता काय, माझे केस बघा ना किती डल झाले आहेत ना, वाढत पण नाहीत आणि केस कापून पस्तावा. खूप गळतात. काय उपचार असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज काय वातावरण बघा ना कसं होतं, आणि रात्रीभर झोप नाही. रात्री पाऊस चालू होता ना, लाईट पण नाही, त्याच्यामुळे झोपच नाही. वातावरण किती छान वाटत होतं ना. वाट बघत होते की कधी पाऊस येईल आणि कधी मी भिजेल, पण बाबा काय यायलाच मानत नाही. मग काय कॉफी ठेवली एका बाजूला, मस्तपैकी कॉफी करून घेतली. माझी सुरुवात अशीच होती, स्वामी नाम घेतं, स्वामींनी आकार दिला जीवनाला म्हणून मी आहे आज. नाही तर माझ्या आयुष्यात खूप संकट आलेत, खूप काय आले, पण स्वामी काय माझ्या पाठीशी राहिले. त्याच्यामुळे माझा तर खूप विश्वास स्वामींवर आहे, एवढ्या लोकांवर नाही. तुम्ही पण काही टेन्शन असेल तर घ्यायचं नाही, फक्त मनीषी स्वामी समर्थ नाम घेत राहा. मग काय कॉफी झाली, कॉफी प्यायला घेतली, विचार करते कधी पाऊस येईल. असं वातावरण मला खूप आवडतं आणि माझा मूड पण फ्रेश राहतो. एक नवीनच जोश येतो अंगात कामाचा. खूप म्हणजे असं खूप भारी वाटतं, एकदम वेगळंच फील होतं. मग काय मस्तपैकी आवरायच्या मागे लागले मी, काही करायला लागले कधी आवरे. मग काय पीठ घेतलं म्हणून आमच्या साहेबांना खायची होती शेंगदाण्याची पोळी. खूप दिवस मागायला लागलं, मम्मा शेंगदाण्याची पोळी करणार. मला टाईमच भेटत नाही. सकाळी उठा, 4 वाजता कामाला जावा, 7ला कामाला जा, 3ला घरी या, आणि 3 वाजता पण कामाला आले की काय घरातली कामं भेटते, त्याच्याकडे टाईमच, मला त्याला टाईमच देता येत नाही. आणि मी कामावून घरी आले की तो साहेब खेळायला जातो, मग कुठे टाईम भेटतो. मग काय घेतलं पीठ मस्तपैकी, टमाटर कापायला घेतले. तुम्ही विचारता एवढे टमाटर आहेत? हो एवढे टमाटर, कारण मला टमाटरची करायची रोटी चटणी, आणि मुळात मला येत होतं चाकूचा राग, बघा ना कापता कापत नव्हता. असं झालं आहे, काय करू. आणि चुकी माझीच, मी रोज डेली पोचायला जाते, चाकूसुद्धा मला आणता येत नाही. पण काय करू, उन्हामुळं मला कधी घरी जाईन कधी नाही असं होतं माहिती आहे का. एवढं ऊन आहे, बोलसूला खूप ऊन आहे, त्याच्यामुळं माझ्या काही गोष्टी आणायच्या लक्षातच राहत नाही. मग काय घेतली मस्तपैकी टमाटरची चटणी करायला. सॉरी, तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लेट टाकत जाईन, पण मी ब्लॉग रील्स टाकत जाईन. माझ्या रीलला पण मस्त लाईक येतात, व्हाईज येतात. असेच सपोर्ट करत राहा. आणि माझे फॉलोअर्स पण वाढतात, ते तुमच्यामुळंच. तुम्ही सगळे असे सपोर्ट करता, त्याच्यामुळं थँक्यू सो मच. असे सपोर्ट करत राहा. माझे ना कडून शेंगदाण्याचं पॅकेटच ओपन होत नव्हतं. मग काय गेले, चाकूने कापून घेतलं. कापतच नव्हतं, मी काय करू. नक्की मला चाकूनेच कापावं लागलं, पण लाईट नसल्यामुळं कूट शेंगदाण्याचं मला हातानेच करावं लागलं. आणि चटणीमध्ये शेंगदाण्याचं कूट नाही तर मजाच नाही खायला, खरंच. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. मग काय हाताने घेतलं मस्तपैकी कूट करून. नाही इलाच मग मला ग्लासात कूट करावं लागलं, कारण आमची लाईट कधी येते काय माहिती. लाईटीचा आमच्या भरोसा नाही, कधी आहे, काही दिवस येत नाही. मग काय चपात्या करायला घेतल्या, मस्तपैकी चपात्या लाटून घेतल्या. कोणाकोणाला सकाळ सकाळी एकदम मस्त चहा चपाती खायला आवडतं, मला पण खूप आवडतं. पण मला सकाळी टाईम नाही भेटत, मी असंच नाश्ता डब्याला घेऊन जाते. कंपनीत गेला मग नाश्ता करते. मग काय मस्तपैकी गोल गोल चपात्या लाटून घेतल्या. चपात्या झाल्यावर थोडीशी भांडी होती घासायची, मग भांडी पण घेतली घासून. माझे थोडीशीच भांडी राहिली. मला जाम कंटाळा आला होता आज, माहिती आहे का. असं वाटतं दिवसभर झोपलो, आपण कशाची झोपो. घरी असते की झोप येत नाही, कामाला असते की कधी घरी राहीन. दोन्हीकडनं जीवन नकोसं झालं माहिती आहे का. मग काय आता जेण्याशिवाय ते खरंच फक्त घेतलं घसावं भांडी घासून. आमचा दक्ष आहे एकीकडनं वाढत होता. मग भांडे घासून घेतलं, थोडं किचन साफ करायचं होतं, मग गॅस पण घासून घेतला. किती पण घर स्वच्छ केलं ना की जे व्हायचं ते होतंच. खूप घाण होते माहिती आहे का, किती साफ करावं समजत नाही. आणि आमच्या साहेब तर काय केलं तर स्वच्छ घर कधी आवडत नाही. असं साफ केलं की असं घाण करतो, असं साफ केलं की असं घाण करतो. बाप्पा त्याचं विचारायला नको. काय आता लहान आहे तर वर्षण करून घेतो, कधी एकदाचं मोठं होतो काय माहिती.
मग काय मस्तपैकी घेतलं किचन वाटतं साफ करून. बघा ना किती मस्त असं चिकनं किचन असलं पप्पा विचारू नका, खूप भारी वाटतं, खूप छान. मग काय माझी सगळी कामं पण झाली आणि लाईट पण आली, तर खूप भारी वाटते. आता माहिती आहे का, मला असं वाटतं मस्तपैकी तर झोपून घेणार मी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.